गोष्ट सांगते तुम्हाला आज दोन मैत्रिणींची, रपुंझलच्या केसांची आणि एल्साच्या जादूची. नमस्कार मुलांनो, तुम्हाला कळलंच असेल ना गाण्यातून की आज मी तुम्हाला रपुंझल आणि एल्सा या दोन मैत्रिणींची गोष्ट सांगणार आहे. आणि ह्या गोष्टीची फरमाईश आपल्या एका छोट्या मैत्रिणींनी तनिष्काने केली आहे बरं का. बघू आता तनिष्काला आणि तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट आवडते का ते ऐका हं. एक होतं राज्य, त्याचं नाव होतं ग्रेशिया. खूप सुंदर होतं ते. त्या राज्याची एक राजकन्या होती, तिचं नाव एल्सा. एल्साला की नाही एक जादू येत होती बरं का. तिने पाण्याकडे बघून थांब असं म्हणलं ना की त्याचा चक्क बर्फ व्हायचा. पण बर्फाचं परत पाणी करण्यासाठी मात्र तिला एक गाणं गुणगुणावं लागायचं. भांडू नका, रुसू नका, रागवू नका कोणी, प्रेम करा सगळ्यांवर म्हणजे बर्फाचं होईल पाणी. त्या राज्याच्या प्रधानाला पण एक मुलगी होती, तिचं नाव होतं रपुंझल. रपुंझल खूप गोड होती आणि तिचे केस इतके लांब होते की चालताना ते रस्त्यावर लोळायचे. त्यांची वेणी बांधून ते वर बांधले तरी हातात धरावे लागत. पण तिच्या केसात ताकदही खूप होती बरं का. तिचे केस झाडावर टाकून ती आणि एल्सा दोघी झोपाळा पण खेळायच्या. एल्सा आणि रपुंझल या दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्यांचं एकमेकींवाचून पानही हलत नसे. त्यांची एकमेकींना हाक मारण्याची पद्धत एकदम वेगळीच होती. रपुंझल, एल्सा अशी हाक मारायच्या त्या एकमेकींना. पण त्या नुसती मज्जा आणि खेळ खेळत नसत बरं का. एल्साची जादू आणि रपुंझलचे लांब केस याचा वापर करून त्यांनी राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी कितीतरी वेळा मदत केली होती. तर एकदा काय झालं, एल्सा आणि रपुंझल अशाच फिरत फिरत दुसऱ्या एका राज्यात गेल्या. तिथे जाऊन बघितलं तर सगळे सारखे आपले उदासच. एल्सा आणि रपुंझलनी विचारलं की तुम्ही सगळे असे उदास का? हे राज्य किती सुंदर आहे, इथे किती हिरवीगार झाडं आहेत, फुलझाडं आहेत, सगळं आहे, पण तरीही तुम्ही असे उदास का? तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं, काही वर्षांपूर्वी आमच्या राज्यात एक जादूगार आला होता. जादूगाराला बघून सगळी मुलं आनंदाने जादू बघायला गेली. पण तो जादूगार दुष्ट होता हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी आमच्या काही मुलांना पकडून नेलंय आणि इथे जी मुलं आहेत त्यांचं हसूच गायब करून टाकलंय. मग आता राज्यातली मुलं हसली नाहीत तर आम्ही सगळ्या आनंदात कसे बरं असू? आणि पकडलेल्या मुलांना काही केल्या सोडवता येत नाहीये. छा, अशी गडबड झालीये तर. एल्सा आणि रपुंझलनी गावातल्या मुलांना गोळा केलं. एल्सानी तिच्याकडे असलेल्या बर्फाच्या जादूनी खूप बर्फ करून त्यांना खेळायला दिले. बाजूला असलेल्या कारंजाचा बर्फच करून टाकला आणि तोही दाखवला. पण तरीही मुलं काही हसली नाहीत. मग रपुंझलनी तिच्या लांब केसांमध्ये तिला आणि एल्साला बांधून टाकलं आणि मग त्या दोघी एका बाजूला जायच्या, अडखळून पळायच्या, उठायच्या, परत दुसऱ्या बाजूला जायच्या, तिथे अडखळून पडायच्या. नुसती गडबड 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 गडबड. पण तरी सुद्धा मुलं काही हसली नाहीत. मग त्या दोघींनी गंमत करायला सुरुवात केली. त्या म्हणायला लागल्या, रपुंझल, काय करायचं? एल्सा, मुला
मुलांना कसं हसवायचं असं त्यांच्या हाक मारण्याच्या पद्धतीने त्या गाणं म्हणायला लागल्या. पण तरीही मुलं काही हसलीच नाहीत. मग एल्सा आणि रपुंझल विचार करायला लागल्या, त्या जादूगाराला धडा शिकवल्याशिवाय यांचं हसू काही परत यायचं नाही. म्हणून राज्यातल्या लोकांना विचारूनच त्या जादूगार राहत होता तिकडे गेल्या. 2 छोट्या मुलींना बघून जादूगाराला आनंदच झाला. आता यांना पण आपण पकडून ठेवू असा विचार त्यांनी केला. पण एल्साला आणि रपुंझलला हे लगेच कळलं. त्यांनी गोड बोलायला सुरुवात केली. आम्हाला पण जादू येतात, दाखवू तुम्हाला असं म्हणून त्यांनी त्यांच्या जादू दाखवल्या. जादूगार खुश झाला आणि या दोघींनाही पकडून ठेवण्यासाठी त्या छोट्या मुलांना जिथे पकडून ठेवलं होतं ना त्या ठिकाणी घेऊन गेला. एल्सा आणि रपुंझलला हेच तर हवं होतं. तिकडे जाऊन बघतात तर काय, सगळी छोटी छोटी मुलं बिचारी घाबरून बसली होती. मग एल्सा आणि रपुंझलच्या डोक्यात एक कल्पना आली. एल्सा जादूगाराशी बोलत बसली, त्याला वेगळ्या वेगळ्या बर्फाच्या जादू दाखवत बसली. आणि तेव्हा रपुंझल जादूगाराभोवती गोल गोल फिरत होती. जादूगाराच्या लक्षातच आलं नाही की आपण रपुंझलच्या केसात बांधले जातोय. अचानक त्याला कळलं. इतक्यात रपुंझलनी तिचे केस कापले आणि जादूगार त्यात बांधला गेला. एल्सानी पटकन जाऊन पाणी आणलं आणि जादूगार जिथे उभा होता तिथे खाली पाणी टाकलं आणि थांब असं म्हणाली. त्यामुळे पाण्याचा बर्फ झाला. जादूगार आता पुरता फसून गेला. रपुंझलच्या केसात आधीच बांधला गेला होता, आता खाली पाण्याचा बर्फ झाल्यामुळे बर्फात अडकून बसला. एल्सा आणि रपुंझल त्या सगळ्या मुलांना घेऊन राज्यात आल्या. सगळे राज्यात आले खरे, पण मुलं हसत नव्हती. हसू काही त्यांच्या बरोबर आलं नव्हतं. आता काय बरं करायचं? तडक त्या दोघी परत जादूगाराकडे गेल्या आणि त्याला म्हणाल्या, मुलांना कसं हसवायचं ते सांग, तरच तुला सोडू, नाहीतर बस असाच. जादूगार करतो काय? त्यांनी मंत्र सांगितला. मंत्र मिळाल्याबरोबर दोघींनी तिथून धूम ठोकली. जादूगार बसला रडत. एल्सा आणि रपुंझलनी जादूगारांनी सांगितलेला मंत्र म्हटला आणि काय आश्चर्य, सगळी मुलं गोड गोड हसायला लागली. सगळ्यांना खूप आनंद झाला. इतक्यात ती छोटी मुलं म्हणाली, पण अजून एक सांगायचं होतं. त्या जादूगारांनी ना आमच्या राज्यातून वाहणाऱ्या नदीचा बर्फ करून टाकलाय, त्यामुळे आम्हाला पाणीच वापरता येत नाहीये. मग काय, एल्सा आणि रपुंझल लगेच तिकडे गेल्या आणि एल्सानी गाणं म्हटलं. भांडू नका, रुसू नका, रागवू नका कोणी, प्रेम करा सगळ्यांवर म्हणजे बर्फाचं होईल पाणी. आणि बघतायत तो काय, सगळा बर्फ वितळला आणि नदी छान परत व्हायला लागली. मुलं खूप खुश झाली आणि टाळ्या वाजवायला लागली. सगळ्यांनी एल्सा आणि रपुंझलचे आभार मानले आणि म्हणाले की तुमच्यामुळे आमची मुलं आणि त्यांचं हसणं आम्हाला परत मिळालं. पण रपुंझल, तुझे केस मात्र कापावे लागले ग तुला. त्यावर रपुंझल म्हणाली, नाही हो, माझे केस काय परत वाढतील आणि तेवढेच लांब होतील, त्यात काय एवढं. पण मुलांचं हसणं जास्त महत्वाचं आहे ना. एल्सा म्हणाली, आणि माझ्या जादूतल्या गाण्याप्रमाणे कुणाशीही न भांडता सगळ्यांवर प्रेम करणं पण महत्वाचं आहे. असं म्हणून त्या दोघी हातात हात घालून आपल्या राज्यात निघून गेल्या. आणि जाता जाता नेहमीसारखं रपुंझल
असं म्हणत म्हणत गेल्या. इतके दिवस हिरव्यागार झाडांमुळे आणि सुंदर सुंदर फुलांमुळे निसर्ग सौंदर्य तर तिथे होतच, पण आता मुलांच्या हसण्यामुळे ते राज्य अजूनच सुंदर झालं. त्या दिवसापासून त्या राज्याचं नाव पडलं सुंदर नगरी. तर अशी होती ही सुंदर नगरीची गोष्ट. आवडली ना?